नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या कामाच्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये. आता 2 ब्लॉग तर माझे झाले, दुसरा ब्लॉग अपलोड केला. आता तुम्ही 2 ब्लॉग मध्ये मला खूप काही रिस्पॉन्स दिलेला आहे. असाच रिस्पॉन्स देत राहा आणि माझ्यावाली म्हणजे थोडंसं बोलण्याची हे वाढून जाते नाही बा, चांगलं बनते, सपोर्ट देत राहा मला. आता बघा 2 ब्लॉग मध्ये दाखवलं मी की दोन्ही रूमचं काम किती किती आलेलं आहे, काय काय झालेलं आहे, सर्व तुम्हाला दाखवत गेलेली आहे. आता आपलं किचनचं काम चालू झालं कालपासून. तर आता काल त्यांनी काय केलं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, किचनचं त्यांनी हे बघा, हे 2 ड्रावर तयार केले आणि हे 2 ड्रावर फिट पण केले, चिमणी पण लावून दिली त्यांनी. आणि ते ड्रावर करता हे पण ड्रावर केला. हे बाई प्लॅटफॉर्म बनवला ओव्हन ठेवायला, मिक्सर ठेवायसाठी. आता आम्हाला थोडासा हा लांब पाहिजे म्हणून त्यांनी लावला नाही, हा वाढवणार आहे. आणि इकडलं पण तयार केलं आहे, कपाटाला लावून त्यांनी असं किचनचं काम तयार केलं. आणि हे पण झालेलं आहे. हे बघा, हे टॉयलेटचं पण हे लावलेलं आहे त्यांनी. आता असं त्यांनी 2 दिवसात मी इतकं काम केलं. किचनचं काम इतकं मस्त करत आहे, छान मनाने काम करत आहे. आणि आपले ड्रेसिंगचे आरसे राहिले होते ना, ते पण काल लावले त्यांनी, दाखवते या. हे बघा, ड्रेसिंगचा आरसा पण लावला त्यांनी, हा पण लावला. कालच लावला त्यांनी. आणि तिकड त्या रूम मधला पण दाखवते, या रूम मधला पण लावला. ते आले होते ना, हे बघा, हा पण लावला. आणि हे लॉकरचे लॉकर आले होते, हे पण लावले. असं असं चालू आहे आपलं काम. आता अजून समोरचं काय काय होते तुम्ही तुम्हाला समोरचं तिसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवते. चला, इथे 2 रूम आपले ओके होत आहे. आता हा कलर पण बदलवणार आहे. हा कलर आवडला नाही, कलर बदलली. आणलेली आहे नवीन गाडी प्रजूनी, म्हणून आता गाडीची पूजा करते मी. त्याला खूप दिवसाची गाडी घ्यायची इच्छा होती, पण आता 14 एप्रिल आहे म्हणून त्याच्या निमित्तानं त्याला 2-3 दिवसाआधी गाडी घेऊन घेतली. आणि तसं तो झाकी आहे खूप, त्याला दाखवत मी थोड्या वेळा दुसरी पाहिजे ते बघा. म्हणजे आता त्याच्याकडे कोणती वेळ तशी? NS आहे. मम्मी हुशार आहे, मम्मीला सब माहित आहे. पल्सर NS. पल्सर NS आहे. कारण की आता पण हा हे पोरगा कोण आहे? हा क्यूट बॉय. हा क्यूट बॉय कोण आहे? बिना दाढी. दादा आहे. एक काय केला याच्या आधी युनिकॉर्न, मग हा CD 100 होती, मग युनिकॉर्न, त्याच्यानंतर मग ड्यूक नंतर मग ओला नंतर मग अजून एक ओला, त्याच्यानंतर मग NS. कसं वाटतं मग तुझ्या पोराची जर्नी? तुला कसं वाटतं दा? 5वी गाडी झाली, 5वी गाडी माझी पहिली गाडी. ते धूळ खाते. माझ्या एकच आहे वेटर. आता 11 वर्ष 12 वर्ष झाली गाडी उभी आहे. आणि हे पजूची 5वी गाडी. ड्रेस गीस मॅचिंग पण झालं. हा, मॅचिंग झाला. पाठवायला माझ्या प्रजूला दाखव मी पकडतो. एक गोष्ट खूप छान करत आहे. आम्ही 3 जण झालो. कॉंग्रॅच्युलेशन मम्मी. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन पजू. खूप मेहनत केली. 3 दिवसांनी त्या गाडीतच मागवत आहे. हे गाडीच्या ह्या शोरूम मध्ये, ह्या शोरूम मध्ये खूप चांगलं वाटत आहे. आणल्यावर अशी दिसायली आपली गाडी. सुंदर गाडी दिसली एकदम. म्हणजे इतकी खतरनाक धुतली पजूला पॉलिश वगैरे करून की ते ओळखून येऊन राहिली की ते दुकानातून आणलेली कशी धूळ होता. आणि हे अशी पाहून असं वाटलं की आली आपल्यासारखी. आल्याबरोबर मम्मीनं जे म्हटलं होतं, काही दिवसाला नाही आल्याबरोबर मम्मीने जे म्हटलं होतं, मटगर दाखव. मटगर काय 2 चांगली नाही का आरशी होती बरं. आरशानं मस्त माणसाचं दिसते मागचं, तुला चेहरा पाहायचा येते. आरसे काढून टाकले, साईड मिररही काढून टाकले. तुम्ही दोघ खा पेढा. खाल्लं मी. बघायलाच लागलो, खाल्ला.
काय लावून देत तुम्हाला बोटाला? चांगला. पुन्हा लावून दे. आंघोळ करायला जातो आता मी. नाही हे म्हणजे लावते मी. तुला मग लावते. हा एक नंबर. हॉटेल लोक टिका खूप मोठं. काम चालू कर. मम्मी चालू कर तिला. मम्मीला चालू करायला. न्यूट्रल आहे. हो न्यूट्रल कर बटन चालू. मम्मी घे का सेल्फ मार्ग. हा मारबा नाही पाहिजे इथं बटन. तिकून जा ना. हा कुठूनही गेलं चालते. बटन दाबून काही हा नाही रे खालची. हा हा दाबते. बस चालू झाली. आता रेस वाढव थोडीशी. नाही सोबत येतात. फिरव जोरात फिरव. हा ते फिरव मला. आता आपले हे बॉक्स तयार केलेले आहे. हे बघा हे बॉक्स तयार केले त्यांनी आणि हे प्लॅटफॉर्म बनवला हा ओव्हन आणि मिक्सर ठेवायला. हे बघा हे वरचं व्हायचं आहे आणि हे गहूची कोटी ठेवायसाठी केलेलं आहे. हे बघा. आणि इकडली पण ही रॅक तयार केली त्यांनी. इथे आरसे लागणार आहे काचाचं. छान वाटत आहे. असं किचनचं चालू आहे आपलं. इकडलं पण बनवलेलं आहे. हे बघा इकडनं पण आता हे बॉक्स तयार केले. चिमणीच्या वरतं पण लावलं त्यांनी. असं चालू आहे. 2 दिवस याला पण 2 दिवस गेले. 2 दिवसांनी जेवळ होते ते दाखवते मी कसं चालू आहे तर काम. बघा मित्रांनो ट्रॉल्या आलेल्या आहे आमच्याकडल्या. हे बघा बजू आणि माझे पप्पा गेले आणि ट्रॉल्या घेऊन आले. हे बघा मित्रांनो हा बनवलेला आहे एक बॉक्स. इथे सिलेंडर राहणार. याला दार होते आणि इथे बाहेरचे कोणते सामान असलं तर ठेवता येते. नाही तर चप्पल वगैरे ठेवता येते. हे बघा छोटासा सिलेंडरच्या यानं बनवला त्यांनी. जास्त मोठा नाही आहे. बाहेर ठेवासाठी बनवला. आणि हे बघा हे वरचं पण झालं. वरचं पण त्यांनी दारं वगैरे लावले. वरचं राहिलं होतं ना वरचे दारं लावले. आणि हे बघा हा प्लॅटफॉर्म आहे ना हा वाढवला. हा पहिले छोटा केला होता. हा छोटा केला होता प्लॅटफॉर्म. तर हा आता बघा वाढवला. म्हणजे ह्या कॉलमच्या बाहेर इकडे वाढवला. असा मोठा केला आता. तर बघा आता छान झालं. हे बघा आणि याचे हे बनवायला टाकले आम्ही. याचे काच बनवायला टाकले. याचे पण हे छोटे छोटे 2 काच आणि हे 2 असे 4 हे बनवायला टाकले. असं झालं आता हे 2-3 दिवसात काम. हे खालचं लावायचं राहिलेलंच आहे. फक्त हे लावून घेतलं त्यांनी. हे लावून घेतलेलं आहे. गॅसची नळी बाहेर काढली. याच्या आतमधून पाईप टाकलं. नळी बाहेर काढली. हे बघा इकडे छोटं मोठं सामान ठेवायसाठी असं शॅम्पू वगैरे असा बॉक्स बनवला इथे सिलेंडरच्या जवळ वॉश एरियामध्ये. यामध्ये याला दरवाजा आहे. इथं आता हॉल आहे ना समोर. आता हे हॉलच्या समोर सर्व सामान ठेवलं आहे. आपण राहत आहोत ना 4 महिन्यापासून. आता ते खाली करून देणार सर्व सामान. हॉल खाली करणार
हॉल खाली केला, इकडे सामान ठेवून देणार सर्व. नंतर मग हॉलचं करणार. हॉलमध्ये टी व्ही युनिट वगैरे मी दाखवतेच तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे बघा आपलं किचनचं ट्रॉलीचं लावून झालेलं आहे, बघू शकता. हे बघा सगळं सर्वचं सर्व पॅक झालेलं आहे. हे बघा बघा मित्रांनो, आपल्या ट्रॉल्या झाल्या आहे ओके. हे बघा सगळं मायका कलरच्या लावून आणि हँडल पण लावून झालेले आहे. बघा कसा वाटत आहे कलर, नक्की सांगा. हाय, आज किचनचं काम पूर्ण झालं, बघू शकता तुम्ही. खूप दिवसाचं काम चालू आहे. आता किचनचं काम पूर्ण झालं, आता काही हॉलमधनंच राहिलं आहे, तर ते नंतर करणार आता थोडे 8-10 दिवसानं. हे बघा कलर कसा वाटत आहे सांगा, नक्की सांगा. ओ मेरे सोना, काम करतो कोणी धूळ बसते मम्मीच्या केसात. मग असं थोडी करते कोणी केली काम. मग मी काढून टाकून ते पहा. आता आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला खुशी पाहत असून तुम्हाला पहा फौजी किती खुश, बाप रे बाप. आणि मम्मी पाणी काढता काढता खुश. याचं कारण काय? याचं कारण काय? याचं कारण काय? कारण असं आहे की आम्ही गेल्या 4 महिन्यापासून इथं राहून राहिलो एका रूम मध्ये इथं. आणि आता तो कपाट सरकणार आहे आणि आमचं घर मोठं होणार आहे. यस, पाहू शकता तुम्ही. आता आम्ही कपाट सरकवणार. ते तुम्ही बघून घ्या. आम्ही गरमीत राहू, साऱ्या घामोऱ्या झाल्या, साऱ्या चेहऱ्याला घामोऱ्या. काय करा आता आम्ही ते कपाट सरकवणार आहोत आणि कपाट सरकल्यानंतर एवढं मोठं घर बनणार आहे. आता आम्ही एकाच रूम मध्ये राहत होतो, असं तिकडलं काम सगळं झालं आहे. आता हॉल चेंज होणार आहे, ते पण दाखवणार मम्मी. इथंच राहत होतो. एक बेड, टीव्ही तर लावलीच नाही आम्ही. TV तर अजून बंद. 4 महिन्यापासून टीव्ही नाही लावली. इथं स्वयंपाक, कॅमेरा दाखव. इथं स्वयंपाक, इथं जेवण स्वयंपाक बनवणं, ते सिलेंडर हा इथं गेट आहे म्हणजे दरवाजा. आता तो काढतो आणि घर मोठं करतो आणि खुशीचा पल चालू आहे आमचावाला. खूप मजा आली. मजा आली, चांगले गेले. मजा आली तशी. एकाच ठिकाणी किती खतरनाक काम पुलं दाखवून देतो ओव्हरऑल लुक. हे पहा, एवढीच जागेत होतो आम्ही फक्त. इतकुशी जागा असं करता, असं दोन्ही हात. हे पहा, एवढी जागा होती एक तर. इथं बेड, टीव्हीला लावलीच नाही. मी तर झोप नाही, तर आम्ही दोघं जण इथे ठीक आहे. आता कपाट काढतो. आता मम्मा काय करताय? काम करत आहे. हे बघा आता आम्ही पुरे भांडे घासून घेतलेले आहे. हे बघा पुरे भांडे घासलेले आहे, कामं केलेले आहे, पुरा पसारा आहे, आवरणं चालू आहे. 2 दिवस आहे. तर हॉलमध्ये पण आम्ही हॉल खाली करून दिलेला आहे. या दाखवते. कचराच कचरा आहे, पसर आहे. कारण की पुरं लावणं चालू आहे ना. हा, हे बघा हॉल खाली घेतलेलं आहे पुरं. आणि पुरं हे इंजेक्शन लावून औषध मारलेलं आहे हे ड्रिल मशीनला. जरा कचराच करणार आहे. आता हालचं काम करणार आहे ना, त्याच्यामुळे आवरण्यात मी अटक घेऊन जाते माझे. असं चालू आहे आमचं. 4 महिने आम्ही याच्यातच आहोत. काम झालं मग अगदी दाखवते हाल झाल्यावर तुम्हाला. जिथं काच लावलेला दिसून राहिला. काच पण लावले ना. हे बघा इकडला तो मागं तू इतक्या दूर लावला. तो लावला, तो काच लावला, हा काच लावला. हा बघा
कूलर पण लावला काय? हा, कूलर लावला. 4 महिने आम्ही बिन कूलरचं. 4 काय केलं 3 महिने पुरा. नाही तर आमच्याकडे फरवरी महिन्यापासून कूलर लागते. अरे या काच साफ केला दिसून राहिला. नाही आता साफ करायचं आहे ना. आता पुरं नंतर करणार. आता पहिले नाही करत कारण की धूळ आहे आणखी. हालमधलं काम आहे तर. आणखी धूळ येणार नाही इकडे मग काचं आखरी करणार साफ. हा. असं हळू एखादा थोडं करते एखादा मन होत नाही ना. कूलर जो लावला 6 वाटत आहे 2 दिवसाने. कधी झोपलाय कधी पासून झोप झाली म्हणजे माझी. थोडासा बेडरूम मधला पसारा आवरला आणखी थोडा राहिलाय. ठीक आहे मग झाल्यावर दाखवशील. हा झाल्या आपण पूर्ण हॉल वगैरे दाखवत कसं झालं. हॅलो हाय मित्रांनो, हे बघा हॉलचं काम चालू झालेलं आहे. हे भिंत जे गुलाबी कलरचे डिझाईन होती इथे पुरं प्रायमर लावलेलं आहे. हे बघा पुऱ्या भिंतीला प्रायमर झालेलं आहे. आपलं हॉलचं खाली करून दिलं 2 दिवस त्यांनी हे काम केलं आहे. तर आज ते वरचा आणि खालचा कलर करणार आहे. पहिले बिर्ला केलं आणि नंतर प्रायमर केलं. हे बघा पसारा बघा. आपलं काम काही संपलंच नाही आहे. इकडलं तिकडे तिकडलं इकडे करायला लागून राहिलं. हॅलो मित्रांनो, बघा आता हॉलचा कलर पूर्ण करून झाला आहे. हे बघा पिना पण बदलवले. लाईटमध्ये मारला. बघा पूर्ण झाला आहे. आता इथं TV साठी युनिट करायचा विचार चालू आहे. हे बघा पूर्ण कलर मारून ओके झाला आहे. हॉलमध्ये तिकडलं सामान इकडे आणलंय. आता सोफा पण लावला. आता पडदे वगैरे लावायचे आहे. हॉलमध्ये सामान लावणं थोडं चालू आहे. आता आपलं हे इथचं व्हायचं आहे. झाल्यावर दाखवते. आणि इथे खाली जागा होती तर इथे भिंत घेतली आणि हे डिझाईन खाली लावली होती, वर लावली आणि हे भिंत पुरी अखंड पॅक केलं. आता याला छपाई व्हायची आहे. असं हिवाळा होता तेव्हा काम चालू केलं तर उन्हाळा संपला. तर चालूच आहे. हे बघा मित्रांनो, बाहेर हे खाली जागा होती पुरी. खाली जागेत मी पुरी दिवाल घेतली. दिवाल घेऊन त्याला पुरा कलर पण केला. हे बघू शकता तुम्ही. हे डिझाईन हे खाली होती इथे, हे वर लावली. आणि हे बघा सिलेंडरसाठी बॉक्स पण बनवला. सिलेंडर आहे आणि हे चप्पल ठेवायसाठी बनवला बॉक्स बनवला. बघू शकता हे दिवाल पुरेच्या पुरी घेतली अखंड. आणि हे आपल्या प्रजूला गाडी घेतली होती लाल कलरची. हे बघा कशी ब्लॅक केली, तिला पुरी बदलूनच टाकली. हे बघा लाल कलरची घेतली होती तिथे पुरी ब्लॅक करून टाकली. बघा गाडीच्या बद्दल तर असं आहे की बिलकुल बदलूनच टाकते. सर्व टायर सगळं बदलून आरसे काढले, सर्व पुरी ब्लॅक करून टाकली. बघा असं आपल्या घरचं आता काम संपलेलं आहे. फक्त TVचं युनिट राहिलं, ते झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते.